साहेब, या टाकीकडे बघून साकेत अस्वस्थ का झाला असेल? डॉक्टर काय म्हणाले होते? याला बहुतेक उंचावरून फेकल्याची शक्यता आहे. बहुतेक याच पाण्याच्या टाकीवरून त्याला खाली फेकले, त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. हे जर सगळं असंच चालू राहिलं तर या साकेतला काही दिवसातच सगळं आठवेल. आज दे दे बोलतोय, टाकीकडे बघून ओरडतोय. उद्या जर याने माझं नाव घेतलं तर आत्ता मला इथून निघायला पाहिजे, नाहीतर चुकून त्या जामकरने बघितलं तर माझी वाट लागेल. कळलं का? रक्ते. हो साहेब. वरून ढकलून दिले. मला लवकरात लवकर त्या साकेतला संपवावं लागेल, किंवा हे गाव सोडून पळून जावं लागेल. दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे. अहो काय झालं? एवढं अस्वस्थ का दिसताय? नाही, काय नाही. हो का? गंडवू नका मला. बायको आहे तुमची. तुमच्या चेहऱ्याकडे बघून लगेच कळतं मला काहीतरी झालंय ते. काय झालंय? कसलं एवढं टेन्शन आलंय? अहो सांगितलं ना, काय नाही. बरं चला आतमध्ये या. या आतमध्ये. काय? मी परत एकदा तुम्हाला विचारते, असं काय आहे का जे तुम्ही मला सांगितलं पाहिजे पण तुम्ही अजून पण मला सांगत नाही आहात? आर्याताईंच्या बाबतीत जे काही घडलं असेल ते सगळं मला कळायला पाहिजे. काहीच लपवून ठेवायचं नाही, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई कोण नसेल. सांगू का हिला सगळं? नाही, नको. परत ही डोकं खात बसेल. असंही मला पळूनच जायचंय. हिला सांगितलं तर परत ड्रामा वगैरे नकोच ते. अहो काहीतरी विचारतेय मी. आणि काय हो,
एवढा कसा त्या साकेतचा पुळका आला तुम्हाला का पार जामकरच्या घरापर्यंत जाऊन त्याची चौकशी केलीत? असं काय आहे का? आर्याताईंच्या बाबतीत जे काही घडलं त्याचा काहीतरी संबंध साकेतशी आहे, जो तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही मला सांगत नाही आहात. असं काय आहे का? अहो बोला ना काहीतरी. ठीक आहे, तुम्हाला ऐकायचंय ना? हे बघा लालीची, आर्या मॅडम ज्या प्रेग्नेंट होत्या त्या साकेतकडनं होत्या असं तुम्हाला मला सगळ्या गावाला वाटत होतं. पण मला तसं काही खरं वाटत नव्हतं. या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी मी साकेतच्या माग माग गेलो तर तो देवी 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 काहीतरी ओरडायला लागला. आता देवी म्हणजे नक्की काय ह्याचा मी विचार करत होतो. देवी देवी म्हणजे? आणि त्याचा तुमच्याशी काय संबंध आहे? माझा काय संबंध? खरं तर माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. त्या आर्या मॅडमच्या डेड बॉडीचा काय विषय तो बोलतोय काय हे बघण्यासाठी मी गेलतो. पण तो जामकर आहे पोलीस, तो त्याचं बघल काय करायचं ते. नको विषय वाढवायला. काय? आर्याताईंच्या बाबतीत जे काही घडलं तसंच त्या बिचाऱ्या साकेत सोबत तर नाही ना घडणार? काय माहिती, घडू शकतं. म्हणजे बघा ना गावामध्ये काय काय चाललंय, माणसं काय होत्यात, खून काय होत्यात, काय सांगू शकत नाही हो. बिचारा साकेत. साहेब हिने आत्महत्या करायचा प्रयत्न तर केला नसेल ना? नाही नाही नाही, तू असं नाही करणार. मी त्याला चांगलं ओळखतो. तो असा मुलगा नाही. त्याला कोणीतरी ढकलून दिलंय बरोबर. साहेब पण याला आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. त्या टाकीच्या इथं गेल्यानंतर यो अस्वस्थ झाला. साकेत काय होतं? काय होतंय? साकेत काय होतं? काय आठवतंय का? हे बघ, काय काळजी करू नको, घाबरू नकोस तू. आम्ही दोघं आहोत ना. सुधाकर, याचा जीव घ्यायचा प्रयत्न झाला. त्या टाकीवरून खाली ढकलून देऊन ह्याला जीवे मारायचा प्रयत्न झाला. आणि हा माझ्या बहिणीचा अतिशय घनिष्ठ जीवाचे कंठस्थ मित्र. या सगळ्यांशी माझी बहीण आर्याचा काहीतरी संबंध आहे. काहीतरी एक असा धागा आहे काहीतरी. साहेब पण शोधणार कसं? त्या टाकीच्या जवळपास कुठं CCTV नाही, काय नाही. मग सुधाकर, तू त्या जागेचा भूगोल लक्षात घे, ट्रॅजेक्टरी लक्षात घे. म्हणजे याला वरून जिथून ढकलून दिलं ती जागा आणि तुझी पत्नी श्यामलीचा निर्गुण खून झाला ती जागा अगदी जवळपास. आणि या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या. यांचा परस्परांशी काहीतरी संबंध आहे. इथे आपल्याला खोदकामाला जागा, इथून आपण उकल करायला घेऊ.